आगामी विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे राजकीय वातावरण तापू लागले। सर्वच पक्ष आता कंबर कसून मैदानात उतरत आहे। अशा वेळी वंचित बहुजन आघाडीने आपल्या पहिल्या 11 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये एक ऐतिहासिक उमेदवारी समोर आली आहे। रावेर मतदारसंघातून शमीभा पाटील या महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे। आज आपण त्यांचा जीवन प्रवास आणि वंचित बहुजन आघाडीच्या या धाडसी निर्णयाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलेल्या 11 उमेदवारांच्या पहिल्या यादीने राजकीय क्षेत्रात एक नवी दिशा दाखवली आहे। यामध्ये विविध सामाजिक घटकांमधील उमेदवारांचा समावेश आहे। विशेष म्हणजे रावेर मतदारसंघातून शमीभा पाटील या तृतीयपंथीय समाजातील व्यक्तीला उमेदवार म्हणून निवडणूक लढण्यासाठी तिकीट देण्यात आले आहे। पहिल्यांदा एखाद्या प्रमुख पक्षाने महाराष्ट्रात तृतीयपंथी व्यक्तीला उमेदवारी दिली आहे। शमीभा यांचा संपूर्ण जीवन प्रवास प्रेरणादायक आहे। श्याम मीना भानुदास पाटील असं त्यांचं नाव। फैजापूरच्या धनाजी नाना महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण पूर्ण करून शमीभा यांनी वयाच्या 30शीत आपली लैंगिक ओळख सार्वजनिक केली। जळगाव जिल्ह्यातील तृतीयपंथीय समुदायासाठी त्यांनी मोठं योगदान दिलंय। त्यांची तृतीयपंथी हक्क अधिकार समितीच्या राज्य समन्वयक म्हणूनही नेमणूक झाली आहे। याशिवाय शमीभा या वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्य आहेत। वर्ष 2008 पासून सामाजिक कार्यकर्त्या म्हणून शमीभा जळगावमध्ये काम करत आहेत। त्यांनी आदिवासींचे वनहक्क, आरोग्य, झोपडपट्टी पुनर्वसन आणि तृतीयपंथींच्या शैक्षणिक हक्कांसाठी लढा दिलाय। त्यांनी जळगाव जिल्ह्यात तृतीयपंथींना एकत्र करण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहे। याशिवाय शिक्षणाप्रती असलेलं त्यांचं प्रचंड प्रेम यामुळे त्या कवी ग्रेस यांच्या साहित्यावर PhD करत आहेत। सामाजिक कार्यकर्त्या व्यतिरिक्त शमीभा या लेखिका आणि पत्रकार म्हणूनही कार्यरत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या पाक्षिकाच्या लेखिका म्हणून त्यांचं योगदान महत्त्वपूर्ण आहे। तसेच त्या महिला केंद्रीय माध्यम समूहात पत्रकार म्हणून काम करत आहेत। शमीभा पाटील या महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी महिला म्हणून निवडणूक लढण्यास सज्ज आहे। त्यांच्या उमेदवारीने एक ऐतिहासिक पाऊल टाकलं आहे। तृतीयपंथींच्या अधिकारांसाठी लढणारी आणि समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणारी अशी धाडसी नेतृत्वाची ओळख शमीभा पाटील या निवडणुकीतून निर्माण करणार आहेत। वंचित बहुजन आघाडीने शमीभा यांना दिलेल्या तिकिटाने तृतीयपंथीय समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं धाडसी पाऊल उचलण्यात आलंय। आता पुढे काय होईल हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात हा एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे। अधिक अपडेट्ससाठी आणि निवडणुकीच्या सखोल माहितीकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।